नमस्कार. आजचा केक आहे खास पप्पांसाठी बनवलेला आणि काहीतरी वेगळी डिझाईन करावी त्यासाठी इथे मी केक बेस बनवून घेतला होता आणि त्यानंतर केक बेस बनवून घेतल्यानंतर आयसिंगसुद्धा केलेली आहे आणि फायनल आयसिंग झाल्यानंतर मी थोडीशी स्क्रॅपरच्या सहाय्याने खालती डिझाईन काढणार होती, पण तेवढ्यात स्क्रॅपर सापडत नव्हतं. तर मी किचनमधली जी आलं किसायची, आपण चहामध्ये जे आलं टाकतो आणि आलं किसण्यासाठी जी छोटीशी किसणी वापरतो त्याचा उपयोग करून थोडीशी डिझाईन काढलेली आहे. केक तर खूप छान झाला होता, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. आणि ही किसणी घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता, आणि त्याच्या साहाय्याने मी ही डिझाईन काढते. स्क्रॅपर जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा डिझाईन काढू शकता. खूपच छान दिसते आणि काहीतरी नवीन दिसतं. आता आपल्याला वरती बॉर्डरला डिझाईन काढायची आहे आणि त्यासाठी इथे मी हे नोझल घेतलेलं आहे, पण यावरती नंबर नाही आहे, तर तुम्ही अशा पद्धतीचं बघून घेऊ शकता. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फुलाची डिझाईन केकवरती काढायची. जर अशा प्रकारचं नोझल जर नसेल तर तुम्ही पायपिंग बॅगला जरासं मोठं होल पाडून ही डिझाईन सहज तुम्हाला काढता येईल. तुम्हाला जर नवनवीन केक शिकायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता, कारण की या चॅनलवर तुम्हाला नवनवीन केक डिझाईन नक्कीच पाहायला मिळतील. कारण की माझ्याकडे जर ऑर्डर आली त्या डिझाईनची तरच मी तो केक बनवते, नाहीतर मी वेगवेगळ्या डिझाईन बनवत असते. शक्यतो केकची डिझाईन ही रिपीट होत नाही, त्यामुळे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आणि या फुलांवरती आपण चॉकलेटनी एक राऊंड काढणार आहोत, त्यामुळे आणखीन त्या केकचा लूक छान दिसेल. त्यानंतर आपल्याला 2 फुलांच्या मध्ये शुगर बॉल टाकून घ्यायचेत आणि नावसुद्धा केकवरती टाकून घ्यायचे. त्यानंतर बॉर्डरची डिझाईन नुरियन वन या नोझलनी काढलेली आहे आणि नाव टाकलेलं आहे आपण, आणि आपला फायनल केक हा तयार आहे. त्यानंतर एक हॅपी बर्थडेचा टॅगसुद्धा लावायचा आहे. आणि तुम्हालासुद्धा आजचा केक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन केक तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया नवीन एका केकसह. तोपर्यंत बाय बाय.